पूर्वीच्या काळी स्वयंपाकासाठी मातीची चूल वापरली जात असे. आजही काही खेड्यागावामध्ये या चूल पाहायला मिळतात. चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी लाकूड, भुसा, गवऱ्या यांचा वापर केला जातो. त्यामुळे धूर निघतो व स्त्रियांना डोळे व फुफ्फुसांची समस्या निर्माण होते. चुलीचा वापर स्वयंपाक बनवण्यासाठी केल्यामुळे बरेचसे प्रदूषण होते. अशा तंत्रज्ञानाचा विकास होत असताना मानवाला एक असा वायू सापडला आहे ज्यावर स्वयंपाक केल्याने प्रदूषण होत नाही. या वायूच्या साहाय्याने स्वयंपाक बनवण्यासाठी चुलीच्या तुलनेत खूप कमी वेळ लागतो. आजच्या काळात सर्वत्र या वायूला एल-पी-जी गॅस म्हणजेच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस या नावाने ओळखतात. एल-पी-जी गॅसवर स्वयंपाक केल्याने वेळ आणि मेहनत या दोन्हीची बचत होते. भारतात स्वयंपाकाचा गॅस पुरवणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत. प्रदूषण कमी करता येईल यासाठी भारत सरकार लोकांना गॅसवर स्वयंपाक करण्याचे आवाहन करत आहे व काही प्रमाणावर सबसिडीही देत आहे. आजच्या काळात अशी कोणतीही व्यक्ती उरली नसेल जिने गॅस सिलेंडर पाहिला नसेल. जेव्हा आपण गॅस सिलेंडर पाहतो तेव्हा आपल्या मनात प्रश्न येतो की नेमका या गॅस सिलेंडरचा रंग लाल का आहे? दुसरा इतर रंग का नाही? गॅस सिलेंडरचा रंग लाल असण्यामागे दोन मुख्य कारण आहेत. पहिले कारण म्हणजे एल-पी-जी गॅस हे एकदम ज्वलनशील आहे. गॅसला लगेच आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे एल-पी-जी गॅस हा धोकादायक आहे. विज्ञानाच्या दृष्टीने लाल रंग हा धोक्याचे संकेत देतो. त्यामुळे एल-पी-जी सिलेंडर नेहमी लाल रंगाचा असतो. हा लाल रंग धोक्याचे संकेत देत असल्यामुळे त्याचा वापर करताना ग्राहकांना नेहमी जागरूक राहण्याचा इशारा मिळतो. लाल रंग ग्राहकांना गॅस हा धोकादायक असल्याची आठवण करून देतो. याचं दुसरं कारण म्हणजे प्रत्येक गॅस सिलेंडरचा रंग हा वेगळा असतो. हिलियम गॅस सिलेंडरचा रंग भुरकट असतो तर कार्बन डायऑक्साईड सिलेंडर राखाडी रंगाचा आणि नायट्रस ऑक्साईड गॅस सिलेंडर हा निळ्या रंगाचा असतो. तर एल-पी-जी गॅस सिलेंडरचा रंग हा लाल असतो. गॅस सिलेंडरच्या रंगावरून त्यात कोणता गॅस जमा आहे हे ओळखता येते. मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.